आपली पर्स शिवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पर्स दिसत आहे. हे बघा बॅक साईडने पण बघा आणि पुढच्या साईडने पण बघा. यामध्ये आपण काही सामान भरलेला नाही तरी सुद्धा ती एकदम छान अशी बॉटमने छान अशी उभी राहते. आणि हे बघा हा त्याचा पुढचा कप्पा आहे. किती मोठा स्पेस आहे बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा मेन कप्पा आहे आणि याच्यात आपण अजून एक छोटा खण दिलेला आहे. याच्यात अजून छोटा खण आहे, तो पण बऱ्यापैकी चांगला मोठा खण आहे. आणि याच्यात तुम्ही स्पेस करू शकता किती आहे. धागेदोरे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. मी पायपिंगने सगळं फिनिश केलेलं आहे. एकदम फिनिशिंगने बॅग आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला कुठेच धागेदोरे दिसणार नाही किंवा शिलाई नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, मी काल तुम्हाला एक ब्लाऊज पीस पासून छान बॅग रेडी करून दाखवलेली होती. तर हे बघा, मी तुम्हाला काल या ब्लाऊज पीस पासून बॅग रेडी करून दाखवलेली होती. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान सुंदर ही बॅग दिसत आहे. तर याची कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्ही बघितली नसेल तर लगेच माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा या व्हिडिओच्या एंडला सुद्धा मी तुम्हाला तो व्हिडिओ देईल, तर तुम्ही तो बघून घ्या. तर हे बघा, खूप छान अशी आपली ट्रॅव्हल बॅग रेडी झालेली आहे. तुम्ही तिचा बॉटम वगैरे बेस वगैरे बघू शकता. खूप छान ही बॅग दिसत आहे. तर एका ब्लाऊज पीसापासून आपण 2 बॅग रेडी करू शकतो. तर ही बॅग रेडी करून आपला एवढा कापड उरलेला आहे. तर या कापडापासून आपण रेडी करणार आहोत छानशी पर्स. आज मी तुम्हाला हँड पर्स जी आपण खांद्याला टांगतो, जी आपण खूप महाग सुद्धा घेतो बाहेरून दुकानातून, तर ती पर्स आपण घरी कशी रेडी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण पर्स वेगवेगळ्या डिझाईनच्या वापरायची हौस असेल माझ्यासारखी, तर तुम्ही घरीच वेगवेगळ्या पद्धतीने पर्स शिवून यूज करू शकता. आणि आता घरी शिवलेल्या पर्सला खूप डिमांड आहे. हँडमेड ज्या पर्स असतात त्याला खूप जास्त डिमांड आहे. तर तुम्ही तशा पद्धतीचा छानसा कापड घेऊन पर्स रेडी करू शकता. आता हा पर्स शिवण्यासारखाच कापड आहे. याला छानसे काठ सुद्धा आहेत जे आपण वरती लावणार आहोत. तर याच्यापासून आपण छान अशी हँडबॅग रेडी करणार आहोत. तर मैत्रिणींनो, एका ब्लाऊज पीस पासून तुम्ही 2 बॅग रेडी करू शकता, एक छोटी एक मोठी. तर तुमच्याकडे सुद्धा असं ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकर माझ्या चॅनलवरती जा आणि या बॅगेची कटिंग आणि स्टिचिंग लवकर बघून घ्या. आणि छानशी अशी ट्रॅव्हल बॅग रेडी करा जी तुम्हाला 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी सहज नेता येईल. तर हा व्हिडिओ पुढे नेण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमची ही मैत्रीण, तुमची ही बहीण तुमच्यासाठी असेच खास व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकणारच आहात. त्यासोबत तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा, तुमचा बिझनेस ऑनलाईन कसा आणायचा, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतर्फे सांगत असते किंवा त्याच्या टिप्स तुम्हाला देत असते. तर या सगळ्या टिप्स तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असेल, ऑनलाईन बिझनेस तुमचा चालू करायचा असेल, तर स्टिचिंगचा बिझनेस ऑनलाईन कसा आणायचा, तुमच्या बॅग्स ऑनलाईन कशा विकायच्या, तुम्ही बॅग छान स्टिच करता पण त्या ऑनलाईन कशा विकायच्या हे तुम्हाला स्ट्रॅटेजीज माहिती नाही आहे, तर लवकर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या आणि माझ्याकडून पर्सनल गायडन्स तुम्ही मिळवू शकता. तर मैत्रिणींनो, चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पर्स कशी रेडी करायची आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक सिंगल कापडापासून आपण पर्स रेडी करणार आहोत. तर चला मग. मी इथे हे बघा कपडा कट करून घेतलेला आहे आपली पर्स स्टिच करण्यासाठी. हे मेन फॅब्रिक कट केलं आहे, त्याच्यासोबत अस्तर आणि पोतळी. तर याचं मी माप तुम्हाला सांगते. जे आपण मेन फॅब्रिक अस्तर आणि पोतळी कट केलेली आहे त्याचं माप आहे 16.5 इंच याची लांबी आहे, 16.5 इंच आणि रुंदी आहे आणि याची लांबी जी आहे ती आहे 27 इंच. तर 16.5 इंच रुंदी आणि 27 इंच लांबीचं तुम्हाला 3 फॅब्रिक म्हणजे 3 जे पीस आहे ते कट करायचे आहे. मेन फॅब्रिक, अस्तर आणि पोतळी. त्याच्यानंतर त्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, वरती मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, वर मेन फॅब्रिक, त्याच्यानंतर आतमध्ये पोतळी आणि त्याच्यावर अस्तर, असं हे ठेवून याला तुम्ही पिनअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण अशा तिरप्या रेषा टाकून याला क्विल्टिंग करून घेणार आहोत. आता मी क्विल्टिंग करून घेतलेली आहे, तिरप्या रेषा मारून घेतलेली आहे. आता आपल्याला 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. 3 इंचावरती आपल्याला यासाठी मार्क करायचं आहे. आपण तिथे पॉकेट रेडी करणार आहोत. छोटंसं एक बाहेरून पॉकेट रेडी करणार आहोत, एक आतून पॉकेट रेडी करणार आहोत. तर 3 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तुमच्याकडे स्केल असेल तर तुम्ही स्केलने सुद्धा करू शकता, पण माझी एवढी प्रॅक्टिस झाली आहे की मी स्केल न वापरता सुद्धा सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करते. तर तिथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. खालचा आणि वरचा पार्ट वेगवेगळा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता चैन अटॅच करायची आहे. चैन अटॅच करण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे आपण रनर जेव्हा इन्सर्ट करतो तेव्हा ती चैन खराब होते, तर ती चैन आपल्याला कट करून घ्यायची असते. तर सरळ पार्टवरती चैनीचे उलट पार्ट ठेवायचा आहे आणि तिथे स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघ, स्टिच झाल्यानंतर मग काय करायचं आहे, आपला जो चैनीचा भाग आहे तो उलट करायचा आहे आणि बॅक साईडने आपल्याला दाब स्टिच देऊन घ्यायची आहे.
दाब स्टिच देताना एकदम सावकाश कडेकडेने द्यायची आहे, म्हणजे आपली शिलाई जी आहे ती चैनीवरती येणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवारपणे सावकाशपणे आपल्याला दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला दाब स्टिच द्यायचे नसेल तर तुम्ही तिथे पायपिंगसुद्धा करू शकता, पण आपण पर्सला जनरली दाब स्टिच करत असतो. तर आता आपल्याला एक पार्टला चेन अटॅच झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे धागे दोरे असतात ना ते तेव्हाचे तेव्हा कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या चैनीमध्ये अडकणार नाही. आता आपला सेकंड पार्ट जो आहे आपण कट केलेला तो त्याच्यावरती जॉईन करून घ्यायचा आहे. जॉईन करताना खालचा पार्ट आणि वरचा पार्ट जो आहे तो इक्वल करून घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं खालचा पार्ट बरोबर लागतो आणि वरचा पार्ट मागे पुढे होतो. त्यासाठी एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं आहे पार्ट व्यवस्थित आहे की नाही आणि मग जॉईन करायचं आहे. जॉईन करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही नवीन असणार शिकणारे तर तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला सांगते की आधी खालचा पार्ट आणि वरचा पार्ट बघून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर या साईडला सुद्धा आपण दाब स्टिच देऊन घेणार आहोत. दाब स्टिच हळूवारपणे द्यायची आहे, म्हणजे चैनीमध्ये आपली शिलाई येणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि चैनीच्या भागावरती जर आली तर आणि तुमची सुई 16 किंवा 14 नंबरची असेल तर ती तुटू शकते. आणि अशी पोतळी टाकून जर तुम्ही राईस बॅग टाकून जर तुम्ही पर्स रेडी करणार असाल किंवा बॅग शिवणार असाल तर सुई नेहमी 21 नंबरची वापरायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे धागे दोरे असतात ते कट करून घ्यायचे आहे. जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हाच धागे दोरे कट करायचे आहे, नंतर लक्षात राहत नाही आणि ते मग ते आपले पर्स व्यवस्थित फिनिशिंगने दिसत नाही. त्यासाठी धागे दोरे आपल्याला आधी कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये रनर इन्सर्ट करायचा आहे. तर रनर इन्सर्ट करण्यासाठी जे पार्ट आहे चैनीचे दोन वेगवेगळे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जो पुढचा भाग असतो चैनीचा तो ओढून घ्यायचा आहे. जी आपण चैन लावतो त्याचे ते जे वायर सारखं असतं ते ओढून घ्यायचं आहे आणि जो गोल भाग असतो तिथून आपल्याला रनर इन्सर्ट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी जसं रनर इन्सर्ट करत आहे तसंच तुम्हाला सुद्धा इन्सर्ट करायचं आहे. रनर एकदम इझिली रनर आपलं इन्सर्ट होतं. थोडं खेचून घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट इक्वल पकडून मग खेचायचं आहे. हे बघा, जसं रनर इन्सर्ट केलं मी तसंच तुम्ही पण करून घ्यायचं आहे. आपलं रनर इन्सर्ट झालेलं आहे. आता जी एक्स्ट्राची चेन जी आहे ती कट करून घ्यायची आहे. आपली चेन लावलेली आहे आपण. आता याच्यावरती आपल्याला बॅक साईडला जे आतून पॉकेट अटॅच करायचं आहे त्यासाठी अस्तरचं मी एक कापड कट करून घेतलेला आहे. जो आपला खालचा मेन फॅब्रिक असतो त्याला फोल्ड करायचा आणि मग माप घेऊन त्याच्यावरती जॉईन करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने छोटं पॉकेट रेडी करायचं आहे. त्यासाठी मी जो मेन फॅब्रिक आहे त्याचंच कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती चेन अटॅच करत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता चेन मी छोटी घेतलेली आहे कापडापेक्षा. आजूबाजूने आपण त्याला जे पायपिंग आहे ती करणार आहोत, म्हणजे जी चेन आहे आपली ती तिथे लॉक होऊन जाईल. तर याला सुद्धा आपल्याला दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. वरतून आपण याला कापड अटॅच करणार नाही आहोत. एकाच साईडने चैनीच्या आपण कापड अटॅच केलेलं आहे. आपण डायरेक्ट चेन जी आहे ती आपल्या मेन फॅब्रिकवरती अटॅच करणार आहोत वरच्या साईडने. आता हे बघा, पॉकेट रेडी झालेलं आहे. वरच्या साईडने आपण काही कापड लावलेलं नाही आहे, फक्त तिन्ही बाजूने आपण त्याला पायपिंग करून घेतलेली आहे. व्यवस्थित कुठेही धागे दोरे निघणार नाही यासाठी. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरवरती मार्क केल्यानंतर आपल्याला खाली 3 इंचावरती मार्क करायचं आहे, म्हणजे 3 इंचावरती आपल्याला पॉकेट अटॅच करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपली पॉकेट आहे त्याचं सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटर काढल्यानंतर सेंटरवरती सेंटर असं ठेवून आपल्याला पॉकेट स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करताना नेहमी सेंटर काढायचं आहे. सेंटर काढायला विसरायचं नाही, म्हणजे आपलं पॉकेट जे आहे पर्सचं ते वाकडं तिकडं किंवा एका बाजूला असं लागत नाही, बरोबर सेंटरमध्येच ते लागतं.
ते एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि मगच तुमचं पॉकेट जे आहे ते अटॅच करायचं आहे. आणि पॉकेट अटॅच करताना जेव्हा स्टार्टिंगला आपण शिलाई करतो तेव्हा आपल्याला नेहमी लॉकची शिलाई द्यायची आहे. लॉकची शिलाई दिल्याने काय होतं, तिथे शिलाई आपली लॉक होते आणि आपलं जे शिलाई आहे ते उसवत नाही किंवा निघत नाही लवकर आणि फाटत सुद्धा नाही. तर यासाठी आपल्याला डबल टिप किंवा लॉकची शिलाई देणं महत्त्वाचं असतं जेव्हा आपण घरी बॅग आणि पर्स वगैरे स्टिच करतो त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी एका साईडला चैनीच्या जास्त कापड लावलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला छोट्या कापडाने मी पायपिंग केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे पॉकेट जे आहे ते रेडी केलेलं होतं आणि ते आपण पर्सवर अटॅच करत आहोत. तर तुम्ही पण अशी बॅग घरी स्टिच करून बघा नक्की. अशाच कापडाची म्हणजे खूप छान डिझायनर बॅग दिसते आणि बघताच क्षणी कोणालाही आवडेल अशी ही बॅग रेडी होणार आहे. कारण त्याचं कापडसुद्धा तेवढंच छान आहे आणि सुंदर आहे. तर अशा प्रकारच्या कापडाचे जर तुम्ही पर्स शिवली ना तर असं वाटतं की तुम्ही ही बॅग जी आहे ती दुकानातून किंवा मार्केटमधूनच घेतलेली आहे, घरी स्टिच केलेली वाटणारच नाही. म्हणून फॅब्रिक छान असणं खूप महत्त्वाचं असतं. हे बघा पॉकेट रेडी झालेलं आहे आपलं. खूप छान पॉकेट आपलं रेडी होऊन अटॅच केलेलं आहे. आता आपले 2 पॉकेट जे आहे ते रेडी झालेले, एक आतमध्ये एक बाहेर. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बाजूला ठेवायचं आहे आणि पर्ससाठी आपल्याला हँडल रेडी करून घ्यायचे आहे. तर हँडल रेडी करण्यासाठी मी मेन फॅब्रिकचे 4 इंचाचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि जे पोतडीचे तुकडे आहेत ते 1-1 इंचाचे घेतलेले आहेत. तर असे 2 पीस आपण मेन फॅब्रिकचे आणि 2 राईस बॅगचे असे तयार करून घेतलेले आहेत. आणि त्याची उंची जी आहे ती मी 22 इंच घेतलेली होती, ती तुम्हाला दाखवायची मी विसरले. तर 22 इंच उंचीचे हे 2 बेल्ट आहे ते असे एकावर एक ठेवून असं अटॅच करून घ्यायचे आहे आणि बेल्ट रेडी करून घ्यायचे. हे बघा आपले बेल्ट रेडी झालेले आहेत. खूप छान ब्रॉड बेल्ट आपण रेडी केलेले आहेत. असे ब्रॉड बेल्ट असले की ते लवकर तुटत सुद्धा नाही आणि त्यामध्ये आपण राईस बॅग टाकल्याने सुद्धा त्याला जास्त मजबूती येते. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅगेचा सेंटर काढून घ्यायचा आहे. हे बघा बॅगेचं सेंटर काढून घेतल्यानंतर तिथे मार्क करून घ्यायचं आणि जे सेंटर काढलं आहे आपण तिथे 2 इंचावरती टेप ठेवून 2 इंच इकडे आणि इकडे 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. मार्क केल्यानंतर तसंच खालच्या साईडने त्याच मार्कवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे डबल आपल्याला मेजरमेंट घ्यायची गरज पडत नाही. तर असं मार्क केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बेल्ट त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचे आहे. बघा मी जशा पद्धतीने ठेवले तशाच पद्धतीने तुम्हाला बेल्ट जे आहे दोन्ही साईडला अटॅच करून घ्यायचे आहेत. तिथे तुम्ही पिनअप करू शकता आणि मग अटॅच करू शकता. हँडल आपले रेडी झालेले आहेत, अटॅच करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती आपल्याला चेन अटॅच करायची आहे. चेन अटॅच करण्यासाठी मी चैनीचे 2 भाग करत आहे. एक भाग या साईडला आणि एक भाग त्या साईडला असं आपल्याला चैनीचे अटॅच करायचे आहे. हे बघा माझा छोटासा दादू इथे येतोय मध्ये सारखा. आपली बॅग शिवून रेडी झालेली आहे. ही बॅगेची उलट बाजू आहे. हे बघा मी याला पायपिंग करून घेतलेली आहे. ते धागे दोरे निघत होते त्याच्यामुळे. अशी फिनिशिंगने जर तुम्ही बॅग शिवली तर तुमचे कस्टमर कुठेच जाणार नाही. तो हे बघा याला छान पायपिंग केलेली आहे. आता आपण याचा बॉटमचा बेस रेडी करणार आहोत. 2x2चा आपण चौकोन जे आहे ते कट करणार आहोत. तर आपण आता याला 2x2चे चौकोन आखून घेऊया. साईडने 2 इंच आणि वरून सुद्धा 2 इंच असे आपण चौकोन आखून घेणार आहोत. या साईडने सुद्धा आपण चौकोन आखून घेऊया. साईडने 2 इंच आणि वरतून सुद्धा 2 इंच. तर दोन्ही चौकोन आपण आखून घेतलेले आहे. आता याला आपण कट करून घेणार. व्यवस्थित कोपरा कट करायचा आहे. हे जे आपण चौकोन कट करतो ना याचा कोपरा कट करणं महत्त्वाचं असतं, कारण ते व्यवस्थित मग आपला बॉटमचा बेस रेडी होतो. इकडचा आपण चौकोन कट करून घेऊ. दोन्ही आपण चौकोन जे आहे ते कट करून घेतलेले आहे. आता हा जो बेस आहे तो आपण स्टिच करून घेणार आहोत.
असं बरोबर पकडायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं. लॉकची शिलाई द्यायची आहे. हे बघा स्टिच करून झालं आहे. आता या साईडचं सुद्धा बॉटम आपण तसा स्टिच करून घेणार आहोत. आपली पर्स शिवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पर्स दिसत आहे. हे बघा बॅक साईडने पण बघा आणि पुढच्या साईडने पण बघा. यामध्ये आपण काही सामान भरलेलं नाही आहे तरी सुद्धा ती एकदम छान अशी बॉटमने छान अशी उभी राहते. आणि हे बघा हा त्याचा पुढचा कप्पा आहे. किती मोठा स्पेस आहे बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा मेन कप्पा आहे आणि याच्यात आपण अजून एक छोटा खण दिलेला आहे. याच्यात अजून छोटा खण आहे, तो पण बऱ्यापैकी चांगला मोठा खण आहे. आणि याच्यात तुम्ही स्पेस बघू शकता किती आहे. धागेदोरे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. मी पायपिंगने सगळं फिनिश केलेलं आहे. एकदम फिनिशिंगने बॅग आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला कुठेच धागेदोरे दिसणार नाही किंवा शिलाई दिसणार नाही. तर अशीच पर्स तुम्हाला पण स्टिच करायची असेल तर नक्की स्टिच करून बघा. खूप छान दिसते आणि कुठे बाहेर जायला वगैरे कुठेही घेऊन जायला कॅरी करायला खूप छान आहे. मैत्रिणींना किती छान पर्स दिसते. तुम्ही जवळून बघू शकता. यात मी थोडे कपडे भरलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिसेल. 3-4 कपडे जोडी मावते याच्यामध्ये एवढ्याशा बॅगमध्ये आणि खूप सुंदर दिसते. त्याला तुम्ही बघू शकता पुढून काठ लावलेले आहेत, मागून सुद्धा पुढच्या बाजूने मागून काठ लावलेले आहेत. जे काठ होते मी ते कापून या बाजूने लावलेले आहेत दोन्ही बाजूने. आणि तुम्ही बघू शकता कॅरी केल्यावर पण किती सुंदर दिसते आहे. याच्यामध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात असाल तर फाईल वगैरे, कुठे गावाला जात असाल तर कपडे, पाण्याची बॉटल वगैरे सगळं काही याच्यामध्ये बसेल अशी ही छानशी छोटीशी पर्स आपली रेडी झालेली आहे. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो खूप फिनिशिंगने ही बॅग मी बनवलेली आहे. तुम्ही बघितलीच असेल माझ्या शिवण्याची पद्धत किती छान आहे. तर नक्कीच तुम्ही पण स्टिचिंग करून बघा आणि बॅग आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.